आज आपण रोजच्या आयुष्यात वापरता येणारी 50 इंग्लिश वाक्य बघणार आहोत. पहिलं वाक्य, मी दुकानात जात आहे, तुला काही आणायचं आहे का? आय एम गोइंग टू द स्टोअर, डू यू वॉन्ट मी टू पिकअप एनिथिंग फॉर यू? मी आज संध्याकाळी 5 वाजता तुला कॉफी शॉपवर भेटेल. आय विल मीट यू ॲट द कॉफी शॉप ॲट 5 o'clock दिस इव्हनिंग. तुम्ही जेवणाच्या टेबलावर मीठ आणि मिरेपूड देऊ शकता का? कॅन यू प्लीज पास द सॉल्ट अँड पेपर ॲट द डिनर टेबल? तुझी छत्री घ्यायला विसरू नकोस, बाहेर पाऊस पडत आहे. डोंट फॉरगेट टू टेक युअर अम्ब्रेला, इट्स रेनिंग आउटसाइड. मला कामासाठी उशीर होत आहे, कृपया तुम्हाला गाडीने नेशील का? आय एम रनिंग लेट फॉर वर्क, कॅन यू प्लीज ड्राईव्ह मी? तुम्ही मला हे जड फर्निचर वरच्या मजल्यावर नेण्यास मदत करू शकता का? कॅन यू हेल्प मी मूव्ह दिस हेवी फर्निचर अपस्टेअर्स? तुम्हाला चित्रपट बघायला थिएटरला जायचं आहे की घरीच बघायचं आहे? डू यू वॉन्ट टू गो टू द मूवीज ऑर वॉच अ मूवी ॲट होम? मला थकल्यासारखं वाटत आहे, मी डुलकी घ्यायला जाणार आहे. आय एम फीलिंग टायर्ड, आय एम गोइंग टू टेक अ नॅप. कृपया खोलीतून जाताना लाईट बंद करशील का? कॅन यू प्लीज टर्न ऑफ द लाईट्स व्हेन यू लीव द रूम? मी जिमला जात आहे, तुला माझ्यासोबत यायचे आहे का? आय एम गोइंग टू द जिम, डू यू वॉन्ट टू कम विथ मी? मी परत येईपर्यंत कृपया झाडांना पाणी घालशील का? कॅन यू प्लीज वॉटर द प्लांट्स व्हाईल आय एम अवे? मी रात्रीचे जेवण बनवत आहे, तू सामील होशील का? आय एम मेकिंग डिनर, डू यू वॉन्ट टू जॉईन अस? कृपया मला एक ग्लास पाणी आणू शकते का? कॅन यू प्लीज ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर? उद्या सकाळसाठी तुझा अलार्म सेट करायला विसरू नको. डोंट फॉरगेट टू सेट अन अलार्म फॉर टुमॉरो मॉर्निंग. कृपया कचरा बाहेर काढून ठेवू शकतेस का? कॅन यू प्लीज टेक आउट द ट्रॅश? मी बँकेत चालली आहे, तुला काही पैसे पाहिजेत का? आय एम गोइंग टू द बँक, डू यू नीड एनी कॅश? मला बरं वाटत नाही आहे, मला वाटतं मला डॉक्टरांना भेटावं लागेल. आय एम फीलिंग सिक, आय थिंक आय नीड टू सी अ डॉक्टर. तुला बागेत फिरायला किंवा धावायला जायचे आहे का? डू यू वॉन्ट टू गो फॉर अ वॉक ऑर अ रन इन द पार्क? कृपया मला या कामात मदत करशील का? कॅन यू प्लीज हेल्प मी विथ दिस वर्क? कृपया आवाज कमी करशील का? खूप मोठा आहे. कॅन यू प्लीज टर्न डाऊन द व्हॉल्यूम, इट्स टू लाऊड. बाहेर जाताना दरवाजा लॉक करायला विसरू नकोस. डोंट फॉरगेट टू लॉक द डोअर व्हेन यू लीव. मी नाश्ता बनवत आहे, तुला पोहे पाहिजेत का उपमा? आय एम मेकिंग ब्रेकफास्ट, डू यू वॉन्ट पोहे और उपमा? कृपया माझे ड्राय क्लिनिंगचे कपडे आणशील का? कॅन यू प्लीज पिकअप माय ड्राय क्लिनिंग? मला तणाव वाटत आहे, आपण याबद्दल बोलूया का? आय एम फीलिंग स्ट्रेस, कॅन वी टॉक अबाउट इट? तुम्हाला स्विमिंग पूलला जायचं आहे की बीचला जायचं आहे? डू यू वॉन्ट टू गो टू द स्विमिंग पूल ऑर द बीच? कृपया मला टॉवेल आणून देशील का? मी माझा विसरले. कॅन यू प्लीज ब्रिंग मी अ टाल, आय फॉरगॉट माईन. मी बाजारात चालली आहे, तुला लिफ्ट हवी आहे का? आय एम गोइंग टू द मार्केट, डू यू नीड अ राईड? आज सकाळी तुझी औषधं घ्यायला विसरू नकोस. डोंट फॉरगेट टू टेक युअर मेडिकेशन दिस मॉर्निंग. मी डेंटिस्टकडे चालली आहे, मला शुभेच्छा दे. आय एम गोइंग टू द डेंटिस्ट, विश मी लक. तू मला डॉक्युमेंट्स ईमेलला पाठवशील का? कॅन यू प्लीज सेंड मी द डॉक्युमेंट्स व्हाया ईमेल? त्या AC चालू करशील का? कॅन यू प्लीज टर्न ऑन द AC? मी रेस्टॉरंटमध्ये आरक्षण म्हणजेच रिझर्वेशन्स करत आहे, किती लोक येणार? आय एम मेकिंग रिझर्वेशन्स ॲट द रेस्टॉरंट, हाऊ मेनी पीपल? कृपया मोठ्याने बोलशील का? मला ऐकू येत नाही आहे. कॅन यू प्लीज स्पीक लाऊडर, आय कांट हिअर यू. उद्या कॉलेजला येताना ओळखपत्र आणायला विसरू नकोस. डोंट फॉरगेट टू ब्रिंग ID व्हाईल कमिंग टू द कॉलेज टुमारो. कृपया माझा एक फोटो काढशील का? कॅन यू प्लीज टेक अ पिक्चर ऑफ मी? मी पार्लरला चालले आहे, माझ्यासोबत येतेस का? आय एम गोइंग टू द पार्लर, कॅन यू जॉईन मी? मला कंटाळा आला आहे, चल काहीतरी मजेदार करूया. आय एम फीलिंग बोर्ड, लेट्स डू समथिंग फन. मी माझी मीटिंग संपल्यावर तुला परत कॉल करेन. आय विल कॉल यू बॅक वन्स आय फिनिश माय मीटिंग. मी मोकळा झाल्यावर तुला पुन्हा कॉल करेल. आय विल कॉल यू बॅक ॲज सून ॲज आय एम फ्री. शेवटच्या क्षणी होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी आपण आपल्या सुट्टींचे नियोजन आधीच केले पाहिजे.
We should plan our vacation in advance to avoid any last minute issues. हा उपाय तात्पुरता काम करू शकतो. The solution might work temporarily. मी यावर विचार करेन आणि तुम्हाला सांगेन. I will consider it and get back to you. वाटाघाटीची काही शक्यता आहे का? Is there any room for negotiation? तुमच्या त्वरित प्रतिसादाबद्दल मी आभारी आहे. I appreciate your prompt response. तडक निष्कर्षावर नको येऊया. Let's not jump to conclusion. तर ही झाली रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी 50 वाक्ये. मंडळी, आम्ही 30 दिवसांची व्हिडिओ सिरीज घेऊन येणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला पडलेल्या ग्रामर विषयक शंकांचं निरसन करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर ती सिरीज बघवायला चुकवू नका. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.